नमस्कार मंडळी, दिवाळी स्पेशल बेसनाचे लाडू अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि चवीला तर भन्नाट अशी स्वादिष्ट रेसिपी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर सर्वप्रथम मी पाव किलो बेसन पीठ घेतलेलं आहे, ते चाळणीने गाळून घ्यायचं आहे। बेसन पीठ मस्त आता गाळून झालेलं आहे। याच्यामध्ये थोडेसे गाठा वगैरे असतात, तर ते निघून जाण्यासाठी बेसन पीठ गाळून घेणं आवश्यक आहे। त्यानंतर आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि पीठ सरभरीत भिजवायचं आहे। दिवाळी स्पेशल बरेच रेसिपी मला अपलोड करायचे होते, पण काही कारणास्तव मी रेसिपी अपलोड करू शकली नाही। तरी आता जसा मला वेळ मिळाला आहे तसं मी बेसनाच्या लाडूची रेसिपी अपलोड करत आहे। तर बघा, बेसन पीठ अशा प्रकारे आपल्याला भिजवायचं आहे। 5 ते 10 मिनिट बेसन पीठ मी साईडला ठेवलेलं। आता तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल मस्त गरम झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये हे बेसन पीठ टाकायचं आहे। तर तुम्ही ज्याप्रमाणे आपण भजी बनवतो त्याप्रमाणेही तुम्ही भजी यामध्ये टाकू शकता आणि ती मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ शकता, किंवा अशा प्रकारेही तुम्ही तळू शकता। याआधी आपण बेसनाच्या पुऱ्या करून त्या तळलेल्या आहेत, त्या मिक्सरमध्ये बारीक केलेल्या आहे आणि त्याचे लाडू बनवलेले आहे। तर ही सुद्धा सोपी रेसिपी आहे आणि ती सोपी आहे, परंतु ही झटपट तयार होते। तर बघा, आता आपण खालचे वर करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घेऊ। या प्रकारे सर्व भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत। त्यानंतर आता भजी पूर्णपणे थंडी झालेली आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत, कारण भजी मस्त कुरकुरीत झालेली आहे। तर छोटे छोटे तुकडे करायचे, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकून रवाळ बारीक करायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण पाक बनवणार आहोत। तर जेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे तेवढीच साखर घ्यायची, म्हणजे पाव किलो बेसन पीठ घेतलेलं आहे तर पाव किलो साखर घ्यायची। तर तुम्ही आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकता। तर 1 कप साखर घेतलेली आहे, म्हणजे 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे, त्याच्यासाठी अर्धा कप पाणी घेतलं। तर आता गॅस मोठा करायचा आणि 2 तारी आपल्याला पाक तयार करायचा आहे। बऱ्याच वेळा साखर मडकी असते, त्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो, तर हा कचरा निघून जाण्यासाठी यामध्ये 2 चमचे दूध टाकायचं आणि हा जो फेस येतो तो जर आपल्याला काळपट दिसत असेल तर तो फेस काढून टाकायचा। फेस काढून टाकल्यामुळे पाक मस्त पांढरा शुभ्र तयार होतो। पाक कसा चेक करायचा, तर एक पद्धत उलटण्याच्या सहाय्याने आपण टोकावरती असं तार तुटते का ते बघायचं आहे। तर बघा, आता तार तुटलेला आहे। दुसरी पद्धत म्हणजे एखाद्या डिशमध्ये किंवा बशीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये पाक टाकायचा, त्याची गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक तयार झाला। पाक तयार होताच लगेच आपण जे मिश्रण बारीक केलेलं आहे त्यामध्ये टाकायचं। पूर्णपणे पाक न टाकता थोडा थोडा टाकायचा आणि मिश्रण मिक्स करायचं।
3 ते 4 हिरवी वेलचीची पावडर टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सध्या जरी आपल्याला हे मिश्रण पातळ दिसत असेल तरीही ते 2 ते 3 तासामध्ये मस्त कोरडं होणार आहे. आता हे मिश्रण मस्त मिक्स करायचं आणि थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचं. तर बघा आता 4-5 तासाने मिश्रण मस्त कोरडं झालेलं आहे. तर त्यामध्ये मी 2 चमचे मगज बी भाजून टाकलेलं आहे आणि 4 चमचे साजूक तूप टाकणार आहे. तूप टाकल्यानंतर परत एक वेळा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आकारामध्ये लाडू वळायचे. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, तसेच पावसाळी रानभाज्यांची माहिती, त्याची ओळख, त्याची रेसिपी सर्व आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार, इच्छेनुसार आणि वेळेनुसार बघू शकता. आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे माझे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला घंटीचं बटन आहे त्याच्यावर देखील क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारचे लाडू वळून घ्यायचे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा आणि सर्व मंडळींना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. येणारी दिवाळी तुम्हा सर्वांना खूप आनंदाची, भरभराटीची, उन्नतीची आणि सुख शांती घेऊन येणारी असो ही सदिच्छा. आता लाडू वळून झालेले आहे आणि मस्त तयार सुद्धा झालेले आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.